का असंवेदनशील नेत्याला फक्त समजून सोडून देणं? नाही, ह्या सरकारचे धोरण असं आहे की कुणी काही केलं तरी त्याला राजीनामा देऊन द्यायचा नाही. कारण राज्याच्या प्रमुखांनाच ते सगळं मान्य असतं. त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कोणतीही कृती केली तरी मुख्यमंत्री सहनशील आहेत किंवा त्यांना ते मान्य आहे. त्यामुळं या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या कृत्या हे देवेंद्र फडणवीसांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ काढा. मग अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला, एकनाथ शिंदेनी घेतला नाही, हे सब झूट आहे. मुख्यमंत्री हा मालक असतो. मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टींना मान्यता दिलेली असल्यामुळं ते सगळे आज त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. मला माणिकराव कोकाटे यांच्या व्यक्तिविषयी काही बोलायचं नाही किंवा आणखीन कुठल्या मंत्र्याविषयी, पण मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार जनतेच्या समोर कसं दिसायला पाहिजे याचा फार बारकाईनं विचार करायचा असतो आणि संवेदनशीलता जर कमी झाली तर असा विचार करणं थांबतं. का बरं? कसं काय तुम्ही काय महाविकास आघाडी डॅमेज होते जिल्ह्यात? काय होत नाही. महाराष्ट्रातली जनता, सांगली जिल्ह्यातली जनता, काय माझा प्रॉब्लेम आहे काय, समोर रेजिस्टन्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी शांत असतो. मलाही मी निवांत असतो. ज्यावेळी रेजिस्टन्स तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो. त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय होतंय. तुमचा डायलॉग एक लोकांना होत नाही, आमदार असून मंत्री असून, आता तो पूर्ण होतोय. तरी काय वाटते आता विरोधकांच्या टीकेला उत्तर मिळते? नाही पेठपर्यंत जाणारा रस्ता पूर्वी 15 ते 19 या दरम्यान 16-17 साली काहीतरी हा रस्ता राज्य सरकारने नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट केला. त्यामुळे राज्य सरकारच्या हातात याच्या सुधारणा करण्यासाठी काहीच राहिलं नाही आणि त्यामुळं मधल्या काळात 2.5 वर्ष आमचं सरकार होतं. त्यावेळी देखील आम्ही केंद्र सरकारला विनंती करण्याच्या पलीकडे काही करू शकलो नाही, कारण हा रस्ता तिकडं ट्रान्सफर झालेला. पण उशिरा का होईना श्रीयुत गडकरी साहेबांनी त्यांना वारंवार आम्ही भेटलो, एक जवळपास 5-6 वेळा भेटलो, दिल्लीला जाऊन भेटलो, नागपूरला जाऊन भेटलो. त्यांनी अतिशय मोकळे मनाने या रस्त्याला मान्यता देऊन हा रस्ता आता पूर्ण केला आहे. मला वाटतं टेंडर निघालं त्याच्यापेक्षा 46% काहीतरी बिलोने हे टेंडर गेलं. त्यावेळी आम्हाला कळलं की महाराष्ट्रातले रस्त्यांचं टेंडर महाराष्ट्र सरकार ज्यावेळी काढतं त्या एस्टिमेटच्या वर 35% 40% जातं आणि गडकरी साहेब ज्यावेळी टेंडर काढतात त्यावेळी एस्टिमेटच्या बिलो 46% जातं. आणि रस्त्याचा दर्जा जर बघितला तर मला वाटतं की देशातले इतके उत्तम स्मूथ असणारे दुसरे कुठे रस्ते झाले असतील असं नाही. त्यामुळे मी गडकरी साहेबांना धन्यवाद देईन की त्यांच्या पुढाकारानं हे काम झालं. आता हा रस्त्या टोलपर्यंत यायचं आणि डायव्हर्ट व्हायचं, त्याऐवजी इथं आता डायरेक्ट नागरिक येऊ शकतील. त्यामुळं सांगलीतल्या लोकांनाही जाताना एक विशेष रस्ता हा आता नवी ॲक्सेस उपलब्ध होईल. मला अपेक्षा आहे की इथून पुढं टोलपर्यंतचा जो रस्ता आहे तोही सुधारला जाईल, कारण हा मधला रस्ता हा नॅशनल हायवेमध्ये करू शकलो नाही आपण, तो टोलपर्यंतच झाला. त्यामुळे ही मधली लिंक ही आपल्याला भविष्यकाळात करावी लागेल. हर्षल पाटील यांच्या